नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मैदान हिंद केसरीचं 61 फटाचं मैदान जे आहे ते 10 तारखेला होतं आहे. 10 जुलै या दिवशी होतं आहे. ओपनचं मैदान आहे. या मैदानामध्ये काही खूप चांगले पैरेसुद्धा झालेले आहेत. ते पैरे काही सांगतो संध्याकाळी, काही थोडेसे पैरे आहेत ते. परंतु बकासूरचा पैरा एक नाव चर्चा चालू झाली. बकासूरचा पैरा नक्की कोण आहे, बकासूरचा सोबत नक्की कोण पळणार आहे, थोडीशी याच्याविषयी थोडीशी चर्चा जी आहे ती करूया. कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूरच्या पैऱ्याची एक सगळ्यांना उत्सुकता असते आणि ते उत्सुकता सगळ्यांची शिगेला जी आहे ती लागलेली असते. चला मग आता सुरुवात, जर अंदाज सांगतोय की चर्चा चालू आहे बकासूरच्या पैऱ्याची, म्हणून तीच तुम्हाला सांगतोय. पैरा काय फिक्स नाही तो, परंतु चर्चा जिकडे तिकडे चालू आहे तीच बकासूर आणि खोट सर्जा ही जोडी एक अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. सगळ्या महाराष्ट्राची एक मनं जिंकली त्या जोडीनं. कारण की सगळ्यांना एक विश्वास आहे की ही जोडी जर पळाली तर 100% बकासूरचा जो कमबॅक जो आहे तो हिंद केसरीच्या मैदानात लवकर पूर्ण होईल. आणि घोटचा सर्जाचा सुद्धा, कारण की घोटचा सर्जा आजपर्यंत कधीच एक नंबरचा मान जो आहे त्यानं पटकवला नाही. हिंद केसरीचा पटकवलेला आहे पुशेगावच्या मैदानामध्ये, परंतु तो निकाल जो आहे तो कॅन्सल होता. त्याच्यामुळे शेवटी एक नंबर असतो. आणि घोटच्या सर्जामध्ये ती हिंमत आहे आणि तो नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचा पळतो. आणि कुठलंही मोठं मैदान असतो त्यामध्ये फायनलमध्ये असतोच, परंतु एक नंबरचा किताबापासून थोडासा वंचित जो आहे तो राहिलेला आहे घोटकरांचा सर्जा. नक्कीच हे कॉम्बिनेशन जुळायला पाहिजे असं प्रेक्षकांची मतं आहेत. जिकडे तिकडे मी कमेंट्स बघतो, जिकडे तिकडे काही चर्चासुद्धा चालू आहे काही ठिकाणी की बकासूर आणि घोटचा सर्जा ही गाडी पळते की काय, ही गाडी पळायला पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की या जोडीचा खूप असा दबदबासुद्धा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आणि तशाच पद्धतीचा तो दबदबा माळशिरसच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा लोकांना बघायला मिळावा. आणि ही लोकांची इच्छा पूर्ण होईल का नाही हे माहीत नाही आहे. चर्चा चालू आहे. हा पैरा फिक्स असा नाही आहे मित्रांनो, नाहीतर काही लोक म्हणतील की फिक्सच आहे का, काय फिक्स नाही पैरा, हा चर्चा चालू आहे. म्हणून मी म्हटलं की खूप जणांचे कॉल्स येत आहेत, SMS येत आहेत मला की नक्की बकासूरचा पैरा आहे, हा असा आहे तसा आहे, तुम्ही जरा व्हिडिओ टाका नक्की काय आहे. परंतु हा पैरा जो आहे तो एक चर्चा चालू आहे. फक्त जिकडे तिकडे तीच तुम्हाला सांगतोय की बकासूरानं घोटसर्जा ही गाडी काही पळणार नाही आहे, परंतु चर्चा चालू आहे की हीच गाडी पळेल म्हणून. बघूया आता, शेवटी शेवटच ठरेल की नक्की बकासूरचा पैरा कोण आहे, कोणासोबत पळताना दिसेल बकासूर. आणि एक जे आहे ते नाव बकासूरच्या पैऱ्याचं समोर जे येते, कारण की तो सुद्धा नंदी एक टॉपचाच नंदी आहे. आणि त्या नंदीने सुद्धा अखंड महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव, त्याच्या मालकाचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर 14 देशामध्ये पळून दाखवले. असा हा हिंद केसरी विसापूरकरांचा कार्तिक, त्याचं नावसुद्धा समोर येतं आहे बकासूरच्या पैऱ्यासोबत. आता शेवटी पैरे जे आहेत ते आपल्याला फिक्स अजून काही कळलेलं नाही आहेत. ज्यावेळेस आता मैदानाच्या आदल्या दिवशीच तुम्हाला मी फिक्स पैरे सांगू शकेन. कारण की जिकडे तिकडे चर्चा चालू आहे तीच जी चर्चा आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. विसापूरकरांचा कार्तिक वरद जिंजर कंपन्यांचा एक साधासुद्धा नंदी नाही आहे. त्याने आदत वयापासून हिंद केसरीचा बहुमान जो आहे तो पटकवलेला आहे. आणि विसापूरचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर 14 देशामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितलं जातं, त्यांच्यापर्यंत नाव जे आहे ते विसापूरचं या कार्तिकने केलेलं आहे. आणि त्याला खरंच तो एक अभिमान वाटत असेल मालकांना की असला नंदी त्यांच्या दावणीला आहे. आणि खरंच तो एक सध्या महाराष्ट्राचा एक हुकमी एक्का म्हणायला काही हरकत नाही, टॉप रँकिंगचा एक नंदी म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि तो जाईल त्या मैदानामध्ये गोलाला हा मिळवतोच. आणि कधीही तो तुम्ही कशीही कितीही टॉपची गाडी असू द्या तिथे कधीच तो जुमनत नाही आहे, तो पळतो तो मालकाच्या नावासाठी. आणि काय ते वेगळीच कला आहे त्या कार्तिकमध्ये. आणि चर्चा जी आहे फक्त दोघांची चालू आहे, पैरा फिक्स नाही आहे मित्रांनो. कारण की जिकडे तिकडे चर्चा चालू होती म्हणून म्हटलं जरा थोडंसं लोकांना समजूत घालावी की नक्की या बकासूरच्या पैऱ्याचं नाव जे आहे ते विसापूरकरांच्या हिंद केसरी कार्तिक आणि घोटकरांचं रॉकेट सर्जा या दोघांचं नाव जे आहे ते समोर येते. आणखी काय नवीन नाव जर येत असेल तर कमेंट्समध्ये सांगू शकताय. कारण की बकासूरच्या पैरा जो आहे तो फिक्स कुणालाच माहीत नसतो आणि शेवटपर्यंत तो काही कळत नाही, परंतु कळतो पेडगावच्या मैदानामध्येच. तुम्हाला माहिती आहे मी सांगितला एकमेव असा मीच व्यक्ती आधीच सांगितलेला पैरा आणि तो खराच ठरला. परंतु असो, तीनही नंदी एक महाराष्ट्रातील टॉपचे नंदी आहेत. हिंद केसरी विसापूरचा कार्तिक, रॉकेट म्हणजेच घोटचा सर्जा आणि द्वादशी हिंद केसरी बकासूर या तिघेजण एका नामांकित मैदानामध्ये, एक नामांकित म्हणजे एक मोठं मैदान, मानाचं मैदान, त्या मैदानामध्ये हे तिघेजण पाळणार आहेत. आता
तिघांचे पैरे वेगवेगळे असतील का हे मला माहीत नाही आहे, परंतु बकासूरच्या नावाची ही दोघांच्या नावाची ही 2 नावं आहेत. घोटचा सर्जा आणि कार्तिक या दोघांचं नाव जे बकासूरसोबत जोडलं जात होतं तेच मी तुम्हाला सांगतोय की हा पैरा जो आहे तो खरा नाही आहे, फक्त नावे जी आहेत ती जोडली जात आहेत. शेवटच कळेल आपल्याला की नक्की पैरा कोण आहे ते.